डायरेक्ट पाण्यामध्ये मिसळला की पापड्या तयार होतात. इतकी सोपी रेसिपी आहे ही आणि कमी तेलकट होते आणि खायला अगदी तोंडात टाकताच विरघळते. खूप खुसखुशीत ह्या पापड्या ज्या आहेत त्या तयार होतात. अगदी जिभेवरती ठेवल्यानं त्या विरघळून जातील, इतक्या मऊ आणि कुरकुरीत तयार होतात ना. तर चला मग सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपली रेसिपी असणार आहे रव्याचे खुसखुशीत पापड. तर खूपच टेस्टी हे पापड बनतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पापड बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी, ह्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे. इथे बारीक रव्याचा आपल्याला वापर करायचा आहे, जाड रवा घ्यायचा नाही आहे. 0 नंबरचा जो बारीक रवा मिळतो तोच घ्यायचा आहे. तर 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर आता रव्याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर भरपूर असं पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपला रवा जो आहे तो व्यवस्थित छान स्वच्छ होईल. त्याच्यावरचं जे काळपट पाणी काही असेल ते निघून जाईल आणि आपले पापड जे आहेत ते पांढरे शुभ्र तयार होतील. तर व्यवस्थित चोळून घ्यायचा. रवा थोड्या वेळ आपण ठेवल्याच्या नंतर रवा जो आहे तो खाली जाऊन बसतो तळाला आणि घाण पाणी जे आहे ते वरती येतं. तर इथे ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी देखील घ्यायचं आहे. तर 5 वाटे इथे मी पाणी घेतलेलं आहे. तर इथे जाड बुडाची मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे पाणी टाकून द्यायचं आहे. तर रव्याचे पापड करताना आपल्याला इथे जाड बुडाचंच भांडं घ्यायचं आहे जेणेकरून ते बुडाला चिटकणार नाही. तर आता 10 मिनिट झालेले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता थोडंसं काळसर पाणी वरती आलेलं आहे आणि रवा जो आहे तो बुडाला लागलेला आहे आणि वरचं पूर्ण पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे. तर या रव्यामध्ये देखील आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. तर 1 वाटी रव्यामध्ये देखील पाणी टाकून मी छान मिक्स करून घेत आहे. तर असं आपलं टोटल 6 वाटी पाणी झालेलं आहे 1 वाटी रव्यासाठी. आणि दुसरीकडे अजून 2 वाटी मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. जर लागलं आपल्याला वाटलं की मिश्रण खूप घट्ट झाले, शिजण्यासाठी अजून पाण्याची गरज आहे, तर परत आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत. शेवटी मी तुम्हाला सांगतेच. तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे जिरे घालायचे आहेत. ते 1 चमचा पापडखार घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान याला अशी उकळी यायला लागली की रव्याचं जे बॅटर आहे ते छान हलवून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने आणि असं एका हाताने टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने त्याला ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गाठी गुठळ्या होणार नाहीत. आणि जोपर्यंत मिश्रण घट्ट होणार नाही ना तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचे, म्हणजे कुठेही आपल्या गाठी ह्याच्यामध्ये व्हायला नकोत. म्हणून मिश्रण एका हाताने ओतायचं आहे आणि एका हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे रवा जो आहे तो छान फुलला जात नाही, मिश्रण जे आहे घट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला असंच हलवायचं आहे. तर अगदी 3 ते 4 मिनटामध्ये हे मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला लागतं. बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी याच्यामध्ये टाकलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरचीची पेस्ट देखील इथे टाकू शकता. तर मिश्रण जे आहे ते घट्ट झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे, कारण अजून आपलं मिश्रण जे आहे ते शिजण्यासाठी बाकी आहे. तर मिश्रण शिजण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे 1 वाटी पाणी मी गरम करून घेतलेलं होतं, ते याच्यामध्ये टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर टोटल 7 वाटे इथे पाणी झालेलं आहे 1 वाटी रव्यासाठी. तर सारखं आपल्याला बुडापासून हे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून बुडाला हे चिटकणार नाही आणि करपणार नाही. तर खूप कमी वेळ लागतो याला शिजण्यासाठी. 15 ते 20 मिनटामध्ये हे मिश्रण जे आहे ते शिजवून तयार होतं आणि ओळखायला देखील लगेच येतं. थोडीशी चकाकी येते याला, याचा कलर देखील असा बदलतो, चेंज होतो. तर असं छान याला उकळी यायला लागली की आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे
10 ते 15 मिनटासाठी आणि नंतर परत चेक करायचं आहे 2-2 मिनटासाठी आणि ढवळून घेऊन परत झाकून ठेवायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही ना असं चिकटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. जे आपल्या पापड्या जे आहेत कुठेही फाटणार चिरणार वगैरे नाहीत. तर याच्यावरती असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला. तर बघू शकता मिश्रणाला थोडासा वेगळा कलर आलेला आहे. थोडा पिवळसर असं या रंगावरती हे मिश्रण जे आहे ते छान शिजलेलं आहे. आणि थोडंसं हे मिश्रण जे आहे ते चिकट देखील वाटत आहे. म्हणजे आपलं हे मिश्रण जे आहे ते पापड्या घालण्यासाठी अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. तर याला शिजवण्यासाठी 18 ते 20 मिनिट लागलेले आहेत. तर आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. गरम गरम असताना खूप पातळ आपलं मिश्रण झालं आणि पॉलिथिनवरती इतकं गरम मिश्रण टाकू नये आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे मिश्रण जे आहे ते या पॉलिथिनवरती टाकून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटाच्या नंतर लगेच मिश्रण जे आहे थोडंसं घट्टपणा येतो त्याला आणि आपले पळीपापड जे आहेत ते घालायला सोपे जातात. तर इथे पॉलिथिन घेतलेले आहे. तेल वगैरे अजिबात लावायची गरज नाही याच्यावरती. तर असं थोडं थोडं मिश्रण टाकून आपल्याला अगदी अलगद हाताने याला फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळही करू नका आणि खूप जास्त घट्टही याला जाडसरही ठेवू नका. अगदी हलक्या हाताने 1-2 वेळेस फिरवा. तर खूप छान ह्याचे पापड तयार होतात. अगदी अलगद निघतात. अगदी कुठेही आपण मिश्रण जर व्यवस्थित शिजवलं तर कुठेही फाटत नाहीत, तुटत नाहीत. अगदी एक ना एक पापड अगदी व्यवस्थित तयार होतो. तर इथे माझे सर्व पापड जे आहेत ते घालून झालेले आहेत. तर 1 वाटी रव्यापासून आपले इथे भरपूर असे ते पापड तयार होतात. कारण रवा आहे भरपूर फुलतो आणि पाणी जेवढं टाकाल तेवढं त्याच्यामध्ये सामावलं जातं. तर आता याला आपल्याला 1 ते 2 दिवसासाठी छान वाळवून घ्यायचं आहे. तर इथे पापड जे आहेत ते तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी छान हे सुकलेले आहेत. एका साईडने सुकलेले आहेत. आता पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे पापड जे आहेत ते मी घरामध्येच फॅनखाली घातलेले होते. तर आता आपल्याला हे पापड जे काढून आहेत ते उन्हामध्ये छान मी याला वाळवून घेणार आहे. तर एका रात्रीमध्ये एवढे पापड जे आहेत ते छान सुकले गेलेले आहेत एका बाजूने. तर आता याला 2 दिवस मी ऊन दिलेले आहे आणि कडकडीत असे हे पापड जे आहेत ते वाळलेले आहेत. तर हे तुम्ही 1 वर्ष ते 2 वर्षासाठी इथे स्टोअर करून ठेवू शकता. अगदी अजिबात हे खराब होत नाहीत. खूप छान राहतात आणि खायला खूप टेस्टी तयार होतात. तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा. तर अगदी काचेसारखे हे पापड जे आहेत ते दिसत आहेत. अगदी चकाकी आलेली आहे. तर इथे तेल जे आहे ते आपल्याला छान व्यवस्थित कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी पापडी जी आहे ती छान फुलली गेलेली आहे. तर अजून तुम्हाला मी तळून दाखवते. तर रव्याच्या पापड्या आहेत, जिभेवर ठेवताच विरघळतात. तर खूप टेस्टी होतात. नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व पुन्हा भेटूया असेच एका छानशा वाळवणीच्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.